पुढची बातमी ओबीसींच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी लक्ष्मण हाके लवकरच ओबीसी जनता पार्टी काढणार आहेत। बारामतीमधील पत्रकार परिषदेत लक्ष्मण हाके यांनी या संदर्भातील घोषणा केली। ओबीसी जनता पार्टी ही महाराष्ट्रात ओबीसींच्या प्रश्नांवरती काम करेल असं हाके म्हणाले। यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय। भाजपचा डीएनए आता ओबीसींचा राहिलेला नाही, कारखानदारांचा झालाय असा आरोप त्यांनी केलाय। प्रश्नावरती ओबीसींच्या आरक्षणाच्या प्रश्नावरती जर इथं कोण बोलत नसेल तर फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी जनता पार्टी मोठ्या ताकदीनं काम करेल। लक्ष्मण हाके सातत्यानं राष्ट्रवादीवर एकतर्फी टीका करतायत। मुख्यमंत्र्यांना कधी जाब विचारला करायला लक्ष्मण? आम्ही आता कुणाबद्दल बोललो मी? आता मी तेच बोलतो ना। गोपीनाथरावजी मुंडे म्हणायचे माधव म, आताची भाजपा म्हणते कारखानदार म, आताची भाजपा म्हणते शिंदे ठाकरे, काय नुसतं फोडाफोडी। आता भाजपचं नाव फोडाफोडी पार्टी। एकही प्रश्न मांडला जाणार नसेल, त्यांच्या आरक्षणासंदर्भात बोललं जाणार नसेल, त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर बोललं जाणार नसेल तर महाराष्ट्रातल्या 60% ओबीसीनी नक्की करायचं काय? त्यामुळे कधी काळी ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे म्हणून भाजपनं ओबीसींची मतं घेतली। इथल्या सत्तेचा राजमार्ग हा ओबीसींच्या तांड्यावरून, वाड्यावरून, वस्त्यावरून, पाड्यावरून, बलुत्या आलुत्यांच्या वेगवेगळ्या गल्ल्यामधून जात असेल आणि ते जर आमच्या प्रश्नावर काम करणार असतील, ते कुणाला घाबरून इथले आमदार खासदार जर ओबीसीच्या प्रश्नावर बोलणार नसतील तर इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी स्वतःच्या प्रश्नावरती काम करतील।